बारीक चिरलेले कांदाची पात, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट, हिरवी मिरचीची पेस्ट, नंतर आपण घेतो पालक चिरलेली, धुवून चिरलेली आहे. नंतर ना मेथी आहे, मेथीची भाजी जी धुवून आपण चिरून घेतलेली, गाजर आहे खिसलेलं आणि खिसलेला भोपळा. आपण आवडीनुसारही आपल्या भाज्या घेऊ शकतो. तुम्ही बीट घालू शकता किंवा आपला कांदा घालू शकता. त्यानंतर पिठं आपण घेतलेलं आहेत. पहिला अर्धी वाटी गहू पीठ, नंतर ना बाजरीचे पीठ, ज्वारीचे पीठ, नाचणीचे पीठ आणि थोडासा रवा घेतलेला आहे. ही सगळी पीठं आपण एकत्र करणार आहोत. त्यामध्ये आपण मसालाही मिक्स करणार आहोत. आपण मसाल्यामध्ये मीठ घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे, थोडंसं लाल तिखट, घरचं आपण काळं तिखट, नंतर गरम मसाला आणि ओवा थोडासा हातावरती घासून, आणि त्याच्यामध्ये थोडंसं दही घेतलेलं आहे. ते सगळं पाणी न घालता आपण मळून घेतलेलं आहे. भोपळ्यामध्ये पाणी असतं त्यामुळे. त्यानंतर त्याची छोटीशी गोळी करून आपण चपाती लाटून घेतलेलं आहे. छानसे तूप लावून आपण गरम तव्यावरती चपाती मस्त भाजून घ्यायची आहे. आपलं थालीपीठ तयार आहे. छान दोन्ही साईडनी भाजून मस्त तेल लावून खरपूस भाजून घ्यायचं आहे. आपण हे थालीपीठ सॉससोबत, दह्यासोबत खाऊ शकतो. गरम गरम सर्व करा. मस्त खा. जिजापण छान म्हणते.